ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः। आज या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात। ही वर्षभरातील 24 एकादशीमधील सर्वात महत्त्वाची एकादशी आहे। या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर निद्रेत असतात। भागवत संप्रदायासाठी ही फार मोठी पर्वणी मानली जाते। आपल्याकडे महाराष्ट्रात वारकरी मंडळी महिनाभर आधीपासून आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपुराकडे येण्यासाठी प्रस्थान करतात। आपल्याला पंढरपुरात जाता आले नाही तर घरच्या घरी आपण ही पूजा विधिवत करू शकतो। आषाढी एकादशीची विधी आणि पूजा आता बघणार आहोत आपण। आषाढी एकादशीच्या दिवशी व्रतकर्त्यांनी उपवास करावयाचा असतो। विष्णूच्या अथवा विठ्ठलांच्या मूर्तीची मनोभावे षोडशोपचारे पूजा करावी। पांडुरंगाची मूर्ती असल्यास पितांबर नेसून शुभ्र वस्त्र अंथरलेल्या शय्येवर निद्रा अवस्थेत ठेवावे असा विधी आहे। आता आपण आषाढी एकादशी पूजेचे नियम बघणार आहोत। एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे, घरातील देवी देवतांची पूजा करून तसेच भगवान विष्णूला पिवळी फुलं, चंदन, तुळस अर्पण करावी आणि धूप दीप लावून आरती करावी। पूजा पूर्ण झाल्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आणि श्री विष्णू सहस्त्रनामाचा जप करावा आणि भगवान विष्णूला नैवेद्य उपवासाचा अर्पण करावा। शेवटी श्री विष्णूंची आरती करून तुमच्या आणि कुटुंबियाच्या कल्याणाची प्रार्थना करावी। आता आपण आषाढी एकादशीचे व्रत जाणून घेणार आहोत। तर या दिवसापासून 4 महिन्यांसाठी आपल्या आवडत्या पदार्थाचे सेवन करणे त्यागले जाते। काही मंडळी हे 4 महिने परान्न सेवन करत नाहीत। काही मंडळी एकभुक्त राहतात। काही जण नक्त व्रत म्हणजेच केवळ रात्रीचे भोजन करतात। या साऱ्या व्रतांना गोविंद शयन व्रत असे एकच नाव आहे। या एकादशीला पद्या एकादशी असेही एक नाव आहे। तर आता आपण आषाढी एकादशीची पौराणिक कथा जाणून घेणार आहोत। फार पूर्वी सूर्यवंशात राजा मांधाता होऊन गेला। तो अतिशय ज्ञानी गुणी प्रजेची काळजी घेणारा होता। सुख समृद्धीपूर्ण अशा त्यांच्या राज्यात एकदा 3 वर्षे सातत्याने अनावृष्टी झाली। परिणामी या दुष्काळाने प्रजा आणि राजा त्रस्त झाले। त्यावेळी मांधात्याने अंगिरस ऋषींना त्यावर उपाय सुचवण्याची विनंती केली। त्यावेळी ऋषींनी त्यांना पद्या एकादशीचे व्रत करण्यास सांगितले। राजाने हे व्रत मनोभावे केले। त्या योग्यवरून राजाने कृपा केली। योग्य वेळी हवी तशी पर्जन्यवृष्टी झाली। मांधात्याच्या राजाला पुन्हा सुख समृद्धीचे आनंदाचे दिवस प्राप्त झाले। मांधाता राजावर जशी कृपादृष्टी झाली तशी आपल्यावरही कृपादृष्टी करून पांडुरंगाने आपल्या देवालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आनंदाने समाधानाने न्हावून टाकावे अशी प्रार्थना करावी। आता आपण आषाढी एकादशीची तुळशी मातेची कथा बघणार आहोत। आषाढी एकादशीला तुळशी मातेची ही एक खास कथा आहे जी महाराष्ट्रात भक्तिभावाने वाचली जाते। एकादशीला तुळशी मातेची कथा वाचणे किंवा ऐकणे खूप महत्त्वाचे मानले जाते। या कथेनुसार तुळस माता ही भगवान विष्णूंची पटराणी आहे आणि तिची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते। आषाढी एकादशीला तुळशीची पूजा करणे हे विशेष फलदायी मानले जाते, कारण या दिवशी भगवान विष्णू पाताळ लोकातून परत येतात आणि तुळशीजीची पूजा स्वीकारतात। एका गावात एक गरीब मुलगी राहत होती। ती नेहमी तुळशी मातेची पूजा करत असे। तिची भक्ती पाहून भगवान विष्णूंनी तिला लक्ष्मी म्हणून स्वीकारले आणि तिला आपल्यासोबत वैकुंठ लोकात घेऊन गेले। तेव्हापासून माता तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते। आषाढी एकादशीला तुळशीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते। तुळशी मातेची कथा आपल्याला भक्ती, समर्पण आणि सेवेचे महत्त्व शिकवते। तुळशी मातेची पूजा करून आपण भगवान विष्णूंची कृपा मिळवू शकतो असा या कथेचा उद्देश आहे। आषाढी एकादशीला तुळशी मातेची कथा वाचण्याचे किंवा ऐकण्याचे फायदे: घरात सुख समृद्धी येते, कुटुंबात शांती आणि आनंद टिकून राहतो, घरात नकारात्मक ऊर्जा दूर होते, आध्यात्मिक प्रगती साधता येते, भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय हो विठ्ठल रखुमाई। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।